आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. मालेगाव मनपा शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीला उधाण. शाळा क्रमांक 26, मराठी 11, 52 आणि 72 यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम. ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. मालेगाव प्रतिनिधी 15 ऑगस्ट 2026. भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त मालेगाव महानगरपालिका शाळा क्रमांक 26, मराठी 11, 52 आणि 72 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मनपा शाळा क्रमांक 26, सर्वे नंबर 65, आयशा नगर, मालेगाव येथे सकाळी 7:30 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. ध्वजारोहण कार्यक्रमाकरिता मनपा नगरसेवक श्री इरफान अली आबिद अली, श्री नजीर अहमद इरशाद अहमद आणि नगरसेविका श्रीमती शगुफ्ता शकील बेग, श्रीमती मुनीरा फकीर मोहम्मद हे उपस्थित होते. नगरसेविका श्रीमती शगुफ्ता शकील बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळा परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांमधून रिमशा डिजिटल सेवा केंद्र का काम बहुत तेज है. अब मेरे दिमाग की बत्ती जल गई. हमारा काम भी फटाफट कर दो. देशाप्रती आपला आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमही घेण्यात आले. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे चित्रकला व रंगभरण उपक्रमात सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी तिरंगा, राष्ट्रध्वज, देशभक्ती आणि भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित विविध चित्रे काढून आपल्या कल्पकतेला वाव दिला. शाळेच्या आवारात जमिनीवर बसून विद्यार्थी चित्रकला करताना दिसून आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागण्यास मदत झाली. ध्वजारोहण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणाच्या वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक, मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य सेनान्यांच्या त्यागाचे स्मरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि देशभक्तीपर वातावरणामुळे शाळेचा परिसर भारावून गेला होता. 4 शाळांचा संयुक्त उपक्रम ठरला विशेष. मनपा शाळा क्रमांक 26, मराठी 11, 52 आणि 72 या 4ही शाळांनी एकत्रितपणे स्वातंत्र्य दिन साजरा केल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विविध शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आल्याने परस्पर सहकार्य, एकता आणि बंधुभावाचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्य सेनान्यांचे बलिदान, राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि देशाच्या संविधानिक मूल्यांची माहिती करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर देशाप्रती कर्तव्य आणि जबाबदारीही आहे, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 4ही शाळांतील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शाळा क्रमांक 26 श्रीमती सबिहा बानो अब्दुल रशीद खान, शाळा क्रमांक 72 श्रीमती मुनव्वर मॅडम, शाळा क्रमांक मराठी 11 श्री दिनकर सर्वोदय सर, शाळा क्रमांक 52 श्रीमती रिजवाना मॅडम व त्याचे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच श्री अनिल कैलास सरोदे, विशेष शिक्षक मनपा मालेगाव हे उपस्थित होते व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत त्यांच्या सुप्त कलागुणांना व सामूहिक कवायत घेण्यात आले प्रोत्साहन देण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला, देशभक्तीपर उपक्रम आणि ध्वजारोहण सोहळ्यात दाखविलेला उत्साह पाहता आजचे विद्यार्थीच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत याची प्रचिती कार्यक्रमातून आली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा संयुक्त सोहळा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला. देशभक्ती, एकता, शिस्त आणि राष्ट्रनिर्मितीची भावना मनात रुजवत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जय हिंद. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.